नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या भागामध्ये खूपच इमोशनल आणि रोमॅन्टिक ट्विस्ट पाहायला मिळतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय घडलं. आजचा भाग सुरू होतो नंदिनी आणि शारदाच्या संवादाने. नंदिनी चित्राच्या लग्नासाठी जाण्याची तयारी करत असते आणि शारदा मात्र मनातल्या मनात खुश असते, कारण तिची मुलगी अखेर जीवासोबत बाहेर जाण्यासाठी तर तयार झाली आहे. शारदा नंदिनीला सुंदर साडी दाखवत असते आणि म्हणते की हा रंग जीवाला आवडेल. नंदिनी मात्र सांगते की तिला जीवाच्या आवडीनिवडीची फारशी काळजी नाही, पण आज चित्राचं कन्यादान असल्यामुळे ती जीवाला सोबत घेऊन चालली आहे. इकडे दुसरीकडे जीवा आपल्या आईसोबत बोलत असतो. त्याला खात्री असते की नंदिनी लवकरच त्याला माफ करेल. तो सांगतो की आज नंदिनीने त्याला लग्नासाठी सोबत नेलं आहे, म्हणजेच त्यांच्या नात्यात पुन्हा जवळीक येण्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान पार्थ, काव्या आणि रम्या यांच्या ऑफिस प्रोजेक्टवर चर्चा सुरू असते. वसूला मात्र रम्याचं क्रेडिट काव्याला दिलं जाते याचा राग येतो. घरात भावंडांमधील तणाव स्पष्ट दिसतो. विशेषतः पार्थ आणि जीवामधील अंतर अजूनही कमी झालेलं नाही. पार्थ आणि जीवाची भेट होते, पण पार्थ थंडपणे वागतो. तो जीवाला नीटमिठीही मारत नाही. कॉलचा बहाणा करून तो तिथून निघून जातो. हे पाहून आईला खूप वाईट वाटतं, पण जीवा मात्र सांगतो की एक दिवस पार्थ त्याला नक्कीच माफ करेल. दुसऱ्या बाजूला काव्या पार्थशी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते. ती थकलेली असते, कारण सतत प्रयत्न करूनही पार्थ तिच्यापासून दूर राहतो. ती त्याला आपल्या परीक्षेच्या सेंटरवर सोडायला यायला सांगते, पण पार्थ कामाचं कारण देऊन स्पष्ट नकार देतो. त्यामुळे काव्या रुसून बसते आणि त्यांच्या नात्यात तणाव वाढतो. इकडे नंदिनी आणि जीवाच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचतात. सुंदर डेकोरेशन पाहून जीवा खुश होतो आणि नंदिनीची गंमत काढतो. गजरा घेताना एक रोमॅन्टिक क्षण निर्माण होतो, पण नंदिनी अजूनही थोडीशी अंतर ठेवते. नंतर नंदिनी सांगते की आज ते दोघी मिळून चित्राचं कन्यादान करणार आहेत. हे ऐकून जीवा खूप खुश होतो आणि सांगतो की हे त्याचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे. पुढील प्रसंगात पार्थ काव्याचा रुसवा काढण्यासाठी तिच्या खोलीत जातो आणि तिला जेवण भरवतो. दोघांमध्ये अजूनही भावनांचा संघर्ष दिसतो, पण कुठेतरी जवळीकताही वाढताना दिसते. आणि शेवटी लग्न मंडपात नंदिनीचा पाय साडीमध्ये अडकतो आणि ती पडायला लागते. जेव्हा जीवा तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत अडकतात. दोघांच्या नजरा एकमेकात हरवतात आणि प्रेक्षकांसाठी हा क्षण खूपच रोमॅन्टिक ठरला. तर मित्रांनो, असा होता आजचा धमाकेदार भाग. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद मित्रांनो.